राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सोलापुरातील राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात शाळेचे सचिव तथा प्रमुख पाहुणे सुनील दावडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी सुनील दावडा यांनी आपल्या भाषणात डॉक्टर आंबेडकर यांचं समाजासाठीचं अद्वितीय योगदान अधोरेखित केलं। प्रारंभी वाचा उपचार शिक्षक अजित पाटील यांनी प्रास्ताविक केलं। त्यानंतर प्रमुख पाहुणे सुनील दावडा यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी शाळेतील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाला मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, दिनेश ताटे, नागनाथ बसाटे, सकलन बडेखान, आनंद पारेकर, चिदानंद बेनुरे, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अजित पाटील यांनी केलं। आणि तो मला आनंद पण वाटला की मला आणि या शाळेमुळेच मला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम करत आहे 2015 मध्ये मला तो दिला गेलेला आहे आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की आज महामानवाच्या नावाने पुरस्कार जो आहे सर्वोच्च, त्याच्यापेक्षा महाराष्ट्र शासनाचा कुठलाही पुरस्कार मोठा नाही, तो मला प्राप्त झाला। त्याचं सगळं श्रेय मी आपल्या शाळेला देतो, पण त्यामुळे मला तो मिळालेला आहे। तर आज आपण त्यांना अभिवादन केलेलं आहे। महामानव यांची आज जयंती फक्त भारत देशात नाही तर जवळजवळ एक 10 ते 12 परदेशामध्ये पण सगळीकडे उत्सव साजरा केला जातो। कमीत कमी जयंती साजरी केली जाते। बाकी कुठलाही भारतीय महापुरुष किंवा कोणी नाही की ज्यांची जयंती दुसऱ्या देशामध्ये साजरी होते।